शाबाश माय बाप हो. पाहिलं याला म्हणतात शायरी, याला म्हणतात स्वार्थ, याला म्हणतात दिल शहाणा. म्हणजे बोलून तर द्यायचं पण मी काहीच नाही बोलत, काहीच नाही. शाहीर साहेब, शाहीर साहेबाची भाषा पा म्हणते, तू म्हणते, तुले म्हणते. आता तू पूजा फेर मी बे म्हणलं तू साल्या म्हणजे याचा अर्थ शाहीर साहेबाचं म्हणणं आहे की नाना शाहीर फक्त शायरी करत नाही, याला फक्त शिवा देता येते. आणि मला या गाववाल्याला फक्त शिवा द्यासाठी बोलवलं. हो, फक्त मला या लोकांनी नाही मला शिवा द्यासाठी बोलवलं आणि याला बॉयलर की करायला बोलवलं. आता मी अभाव गावरानी आणि हाय बॉयलर विदेशी माल. अरे बाबा मी येत पहिलंच म्हणलं तुमची वय ना माझी वय ठरवून या ठिकाणी बोलवलं का भाऊ? नाही बोलवलं का की त्याची वय तेवढी आणि याची एवढी वय आहे म्हणून? अरे दोघांनी सारखे बरोबरीचे समजून आणले या ठिकाणी. बरोबर आहे. अरे म्हणलं तुले म्हणलं का झालं शिवा वया? अरे एक शाहीर दुसऱ्या शाहीरला म्हणते, एक शाहीर दुसऱ्या शाहीरलाच म्हणून राहिला ना. तुले का झाला वाईट शब्द आहे? नाही वाईट आहे का? वाह वाह शाहीर साहेब, अरे खुद को शाना समझे वो महामूर्ख है. खुद को शाना समझे वो महामूर्ख है. और असली और नकली में यही फर्क है. खुद को शाना समझे, अरे वो महामूर्ख है, असली और नकली में यही फर्क है. आप कुछ नहीं बोलते तो आपसे मेरी एक शर्त है. शाहीर साहब, अगर आप कुछ नहीं बोलते तो आपसे मेरी एक शर्त है. अरे कहो मत करके दिखाओ, यही इसका अर्थ है. एक शाहीर दुसऱ्या शाहीरला बोलणारच आहे, तू मी चालणारच आहे. कधी कधी मोठं म्हणते तुले मले, नाही म्हणत नाही म्हणते. वा मी बोललो तुम्हाला बोलावंच लागल. तर म्हणजे याचा तर तुम्ही शिवा देऊन बोला असं म्हणलं का मी? नाही. वा रे वा शायरी. शाहीर साहेबांचं म्हणणं पहा ना. शाहीर साहेब म्हणते, शाहीर साहेबांचं म्हणतात तुम्हाला म्हटलं का तुम्ही बोलता का अर्थाचा अनर्थ करता. माझी भाषा समजत नाही. तुमचा म्हणजे पेशा आहे म्हणते तो. हो पेशा आहे फक्त लोकांना छुत्या बनवायचा. हो हिरुतियानाची याच्या डोळ्यात झोकून द्यायचं आणि आपल्या गमतीचे पैसे घ्यायचे आणि घराकडे जायचं. नाही मनाचा भार तर तोच का नाही. म्हणजे आपला पेशा आहे शिवा द्यायच्या. हो शहराची माई बहीण घ्यायची आणि पैसे घ्यायचे आणि घराकडे जायचं. म्हणजे किती रे बाबा या स्वतःला तोपखान समजते. मनाचा भार तर माय बाबा नाही समजत स्वतःला तोपखान. काही गिराडे गेले का? काही गिराडे गेले शिकवता का मला तू? नाही काही गिराडे गेले मला शिकवता का तू? हात मिळवता बरं याची अवकात पाय. पुरुषोत्तम भाऊ तुला मी त्यावेळेला सांगतो, ह्या अशा नीच आणि वर्षिष्ठीच्या जर गोष्टी करशील का महासारखा बदमाश माणूस नाही. हो त्यात ताकद आहे का नाही? म्हणाव तू गाण्यात त्या गाण्याला गाणं नाही तोडी का नाही. हो तर गुलामगिरी करेन तुझी वाली. समजलं? गुलामगिरी शायरी होय काय? असं नाही बोलत तसं नाही बोलत. तर मी का तुला शिवा देऊन राहिलं? नाही शिवा देऊन राहिलं का रे? तू म्हणलं तर कोण झाला? शिवा कोणी गेले का? हो म्हणजे एक काम करतो ना, एवढंच मान सन्मान आता घरी बसले का? घरी बस. चेले चपाट्यात आहे त्याला सांगायच्या हर वर्षी धोतर नारळ घेऊन येत जाणार, मला अगरबत्ती वावत जा म्हणा. शायरी करायची. ए भाऊसाहेब मी दोस्ताना ठेवतो बाहेर या स्टेजवर जाणत नाही. मी दोस्ताना ठेवतो बाहेर या स्टेजवर जाणत नाही. मला माहित आहे हा चमड्याचा देव खेटल्याशिवाय मानत नाही.
चांगल्या तऱ्हेने मानतो, हा चमड्याचा दाव खेटराशिवाय मानत नाही. अरे 10 वर्षापासून करतो शायरी, मी फोकणाऱ्या हाणत नाही. मी 10 वर्षापासून करतो शायरी, फोकणाऱ्या हाणत नाही. अरे तूच काय, मी त्या बापाली मी मानत नाही. मानायला गेलो तर समजलं का? म्हणून का शिवा झाला का? ह्या ना शिवा झाला का? नाही नाही. हा बॉयलर होय, गावठी होय, नाही मला का विदेशातला समजला का? ज्यानं तू विदेशात. अरे हे मराठी भाषा लवचिक आहे. मराठीसाठी किती लोक तडफडते, गावठ्या भाषेसाठी. कोणतं शुद्ध शाकाहारी माणूस आहे का तू? गिराडे गेले म्हणतो हाड खाता खाता, आता तुळशीमुळे बसतं का? अरे जो पट्टा लागला तो लागणारच आहे, समजलं का? कारण हमने भी दौलत के खातिर झगड़े देखे, हमने भी दौलत के खातिर झगड़े देखे. अरे बड़े बड़े महलों में हमने बड़े बड़े महल हमने उजड़े देखे. अच्छे अच्छे घरों में, अच्छे अच्छे घरों में, अच्छे अच्छे घर हमने उजड़े देखे. और तुमसे भी ज्ञान पढ़ाने वाले अरे वो हिजड़े देखे. ज्ञान तो हिजडी वाटते म्हणून त्याला ज्ञानीवंत म्हणतात का भाऊ? नाही 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 म्हणतात का? अरे त्याला हिजड़ाच म्हणन, समजलं का? म्हणून शायर साहब, हम किसी के हाथों से खाना नहीं खाते, हम किसी के हाथों से खाना नहीं खाते. अरे हम किसी का गाना नहीं गाते. अरे हम वो शायर है कि गंदे पानी में नहीं नहाते और हिजड़ों के मैयत में कभी नहीं जाते. समजलं का? आहे का काही? का वाईट बोललो? थोडा ना या शरीर थोडा ना बोला. प्रश्न विचारला होता, मार तोफखान समजते स्वतःला मी, असं नाही. अरे ज्ञानाने कोणतं बोलतं का तू? काय ऐकतं? मी ठोकले घराले फाटे टाकलेच नाही, कौलं म्हणतो तर कौलही सांगते, कौलही सांगते. वारे वा, मी शायरी विचारलं आणि शायरीचे मायबाप विचारलं तर तो विचारत होता म्हणते. आणि त्याने विचार मी सबूत दाखवतो आता. येतं यश स्टेजवर तू पुस्तक देतो मी. चोल्लर समजते का तू? दुसऱ्याला ना चोल्लर समजते का? वारे वा, ते हुशारी आपल्या घरी दाखव. इकडे कुठं ऐकत एवढा नाकाच्या नात्याला आता घरी ढोमणे वाजत बस. फालतू दिमाग खराब करते. असं म्हणलं का तसं म्हणलं का, स्वतःला तोफखानची भले नको शिकू. मी जेवढा चांगला तुला नाला की माणूस तेवढा बोल. नाही म्हण नाही, तुले म्हणलं अरे म्हणलं का ती माय बहीण घेतली, हा तर मायला शिवा दिला, त्या बहिणीला शिवा दिला, बायकोला शिवा दिला मी. अरे वा, शायरी समजत नाही. अरे तुले म्हणलं तूही म्हणलं, एक शायरी शायराला म्हणते स्टेजच्या खाली घेतला तुला आजी माझी करणारच हवी, समजलं का? ते पाया लागेल. पण तू स्टेजवर म्हणशील मी ऐकून घेणार नाही. इथं पाया लागासाठी ना तू पूजा करासाठी मला बोलावलं का? इथं पूजा करासाठी बोलावलं? वारे वा, विचार आहे. म्हणून मला म्हणायचं आहे काय की तुझा धंदा झाला मंदा, याचं तुला काहीच कळत नाही. म्हणून कुत्र नाही विचारलं तुम्हाला. तुझा धंदा झाला मंदा, याचं तुला काहीच कळत नाही. कारण या लोकाला जे पाहिजे ते तुझ्या दुकानात मिळत नाही. या लोकाला जे पाहिजे ते तुझ्या दुकानात मिळत नाही. शाहीर साहेब, अरे दुकानदारी नोकराच्या भरोशावर कधीच वाढत नाही. दुकानदारी नोकराच्या भरोशावर कधीच वाढत नाही. अरे दुकानदारी तेव्हाच वाढते जोपर्यंत तो दुकानदार स्वतः मेहनत करत नाही. समजलं का? अरे वा, कोणाला धक्का टाकून पाहतं का? वाह, मस्त आहे तुझी शायरी. इकडे म्हणलं होटातून म्हणतं का पोटातून म्हणतो, तर धन्यवाद मी म्हणलं का बहिरा होता का तू? नाही भाऊ, बहिरा होता. तुला मोठ्या भावाचा नाता लावला मी, मग तुला नाही म्हणत तुम्हाला भाऊ म्हणू का? वा रे वा, चांगली शायरी आहे. स्वतःला हुशारी मारणं, स्वतः सांगे म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाशात. चला का तिकडे शिकवा, आपण ऐकून घेत म्हणलं का? आपण ऐकून घेणारा माणूसच नाही. कारण अरे करला दुय्यम तमाशा ये मौसम गुलामी है, कर ले दुय्यम तमाशा या मौसम गुलामी है. अरे इतना ध्यान में रखना कि तेरे ताले की चाबी मेरे पास है. क्योंकि मैं मुंह से बोलूंगा सो करके भी दिखा दूंगा, मैं मुंह से बोलूंगा सो करके दिखा दूंगा. अगर चाहता होगा तू तो ये भामेवाड़ा बस्ती में तेरा ताला भी खोलूंगा. मुझे मेरी परवाह नहीं, मैं जीतूंगा नहीं तो हारूंगा.
मुझे मेरी परवाह नहीं, अरे मैं जीतूंगा नहीं तो हारूंगा, अरे पकड़ लूंगा ज्ञान के कैचे में तुझे पटक पटक के मारूंगा. सोडासाठी आलो का इथं? सोडासाठी बोलवलं? विचारतो का सांगतो, विचारतो दिल्लीनं सांगतो बिल्ली. म्हणून कबीर महाराज म्हणतात, अरे टेकड़ी पर बैठा मोर, मोर बिचारा क्या करेगा, घर का लौंडा है चोर. बाग तेरा बगीचा तेरा मछली तेरी रानी, और खेकड़ी ने लात मारी थू तेरी जिंदगानी. दुसऱ्याला पायाखाली चप्पल समजता स्वतःची हुशारी मारता. तुझे क्या लगता है तू ही एक ज्ञानी है? तुझे क्या लगता है तू ही एक ज्ञानी है? और यहाँ बैठे सब तमाम क्या अडानी है? आज का सामना कैसा करना है पहले हमने दिल में ठानी है. आज का सामना कैसे करना है हमने पहले ही दिल में ठानी है. और आपसे निपटने के लिए मैंने मन में रखी बानी है. कसं निपटायचं आपल्याला फिर दवाई आहे. तुम्ही तयारी तर ठेवा. अरे तुऱ्यावरून गोष्ट उचलतात काही खूप मोठी गोष्ट झाली. वा रे वा, चांगलं आहे. म्हणून मला म्हणायचं आहे काय, म्हणून अंदाला लागू नको. तर्ज पहा माय बापू, एक तर्ज आहे नवीन, ऐका माय बापू. आत्मा देहावरून मी उत्तर दिलं की बाबा तुम्ही जर देहावरून गोष्ट करून राहिले तर आरसा हा आत्मा आहे, आयना हा आत्मा आहे, आणि त्याचे जे तुम्ही त्याच्या पाठीमागे कोणीतरी राहतात तो परमार्थ आहे म्हटलं. म्हणते पाहणं म्हणते त्याचं उत्तर मी स्पष्टीकरण करून सांगतो. म्हणते बापा 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 खूपच स्पष्टीकरण करून राहिले, खूपच. वा 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 वा, मस्त शायरी आहे का तुमची. हलवली डोईनं भुलवली बाई. हो, 4 पुस्तकं वाचल्या म्हणजे खूप ज्ञानी पंडित बनले का तुम्ही ना? आम्ही का पोकर पिंगर करतो का? तुम्हाला वाचता येते आम्ही सांगपाटला उपर पराठी पेर घेऊन समजून राहिले का? ते हुनर ठेवतो म्हणतो हुनर. हो, आणि तुम्ही दुसऱ्याचं चांगलं पाहू शकत नाही. भावना तशी दिसून राहिली. अरे बोला ना, किती गाणे म्हणतात, किती शेर म्हणतात, आम्ही प्रयत्न करून ना. नाही मी नाही बोलत. जसं का खाणारा याला कोणी नेऊन बोललं मी तर चॅलेंज करतो. बोल, तू मला बेई म्हणून दाखव, मी तुला साल्याही म्हणून दाखवतो, पण त्या घरपर्यंत नाही जाऊन दाखवणार. कारण साल्या ह्या 2 गोष्टी झाल्या नाही तुमच्या, तर कधी त्या घरपर्यंतच गेल्या. त्या साल्या म्हणलं म्हणजे वाईट आहे? नाही वाईट आहे का? जशी अवखाद वाईट नाही आहे तर मग शाला वाईट आहे?
साला वाईट आहे का? वाह, म्हणून असं करून टाकीन तसं करून टाकीन. अरे हट, ये सब है तेरी मुजरी, बंद कर बकवास खाना. ये सब है तेरी मुजरी, अरे बंद कर बकवास खाना. मुझे सबक सिखाने के लिए मर जाना दोबारा पैदा हो क्या? तुझे क्या लगता है तूने पिया अपने माँ का दूध तो मैंने कोई पानी नहीं पिया. तूने पिया अपने माँ का दूध तो मैंने कोई पानी नहीं पिया. हो, और ये ऐसी घमंड की भाषा सिखाने वाला अभी तक किसी माँ ने पैदा नहीं किया. घमंडाच्या भाषा मी शिकतच नाही, मला पटवतच नाही तुमचं. हो, बचपन पासून मला तुमचा तमाशा नाही आवडला, तर आता का आवडणार आहे? हे करावं लागते पोटासाठी. पोटासाठी हो ना. काय काही शिकील म्हणतो पण काही शिकायला तुम्ही बोलतच नाही, मी काय शिकणार आहोत? हो, तमाशात होतात ना, पण पाहिले पाहिजे कोण गाणं कसा म्हणते म्हणून. पाहिले पाहिजे ना. अरे वा, मस्त आहे. म्हणून तर म्हणतात अरे गेला राईच्या भावराती आता का होणार आहे? गेला राईच्या भावराती आता का होणार आहे? हो, आणि हा शरीर आपल्या हाताने आपली खराब करणार आहे. कधी कधी माणूस स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारते, कधी कधी तशी परिस्थिती आहे तुमची. म्हणून गेला राईच्या भावराती आता का होणार आहे? हा आपल्या हाताने आपली खराब करून घेणार आहे. अति टचीचा सामना का हा गाजवणार आहे, आणि जास्त झाली तर आपल्या हाताने आपली खाजवणार आहे. खाजवा, तुमची तयारी आहे तर. वा वा, असं नाही बोलत ना, गावठी होय ना बॉयलर होय, तू मिसळ्याचा होय का? आणि त्याच्यावर जर आता तुम्हीच म्हणला ना, बरं मी तर गावठी हो म्हणला ना भाऊ, ह्या कोणता इलायती होय? या होय का विदेशातलं बियाणं होय का हे? आता बोलू का, जाऊ का घरपर्यंत? जाऊ का? बोलणं म्हणजे बोलणं. डायलॉग नाही का जी? डायलॉग नाही. पाय ना किती कमेंट आहेत त्याच्यावर. का समजलं तुले? नाना म्हणतात मला. पागलाचे कमेंट करतात लोक, एवढं वाईट आहे? अरे नाव घेतलं, अरे तुले मला शाहीर शायर आले म्हणून राहिला, तुम्हाला नाही म्हणून राहिलो मी. तुम्ही आदरणीय आहे स्टेजच्या खाली, स्टेजवर समजलं का? हो, म्हणून मला म्हणायचं आहे, अरे पन ठन के आया था खामन में चढ़ के, अरे पन ठन के आया था खामन में चढ़ के, हारूंगा नहीं कहता था अकड़ के, हारूंगा नहीं कहता था अकड़ के. खंडकर जी हो गया, तू हो गया, हो गया दामाद. झालं का नाही बघ, तुम्ही खरंच सांगा, झालं का नाही झालं? अरे हो गया दामाडोल शाहीर तेरा, अरे फुट गया है रे ढोल. हो गया दामाडोल शाहीर तेरा, फुट गया है रे ढोल. या विचारावर राजूभाऊ कातुरे साहेब दलाल कळमना मार्केटचे यांच्यावर माझ्या पार्टीला 500 रुपयाची पारितोषिक मिळाली आहे. मी आणि माझी पार्टीवर धन्यवाद. त्याच प्रकारे गौतम दादा वाघमारे गट ग्रामपंचायत माळणी माटकी यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 100 रुपये मिळाले. मी आणि माझी पार्टीवर धन्यवाद. 70 शब्द लाख लाख धन्यवाद. शाहीर साहब काही ना है कि आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट. मला डाऊटच होता. स्वतःला मोठा समजण्याला शहर म्हणला आपल्याला काय चालून घेणार आहे. तो शानपणा शिकवून म्हणलं तो आपली ठेवा ना, नाही तर मग ठाटूरल्यासारखा करण.
मी बे म्हणलं तर हा साला साल्या म्हणते का करते हो मी साल्या म्हणलं तर हा फाटवा म्हणते का म्हणते मला माहित आहे पक्की भीती आहे तर यायला माहित आहे दवाई नानापाशी कशी आहे म्हणत दवाईचा वापर मी करासाठी परत करतो दवाई काही कधी वापरात येत नाही आहे ना बरोबर पार बांधून ठेवते पण शाहीर साहेब अनाजाची भूक अनाजानात जाते भलतं काही तुम्ही याच्यापेक्षा बोलता मलाही माहिती आहे पण तुम्ही उदाहरण बोलता विचारानं बोलता शास्त्रानं बोलता तर आम्ही काही नुसतं शिवा द्यायला नाही आलो समजलं का याचा अर्थ तुम्ही आमची कल्पना करून राहिली आमची बदनामी करून राहिल्या लक्षात ठेवा म्हणून तुम्ही तुमच्या जेवढा तुमच्यात अस्तित्व ठेवा आम्ही आमचं अस्तित्व ठेवून अरे आम्हाला नालायक ठरवणारा छान लोक एवढ्या मोठ्या शहराला का बोलते म्हणून पण तुम्ही जर ह्या तुले न मले लावत बसाल तर शायरीच करू शकत नाही माणूस शायरीच करू शकत नाही समजलं का म्हणून आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट आज का खेल कैसे होगा इसका था मुझे डाउट लेकिन ये यक्का के काट से ये जोकर कट गया पुरुषोत्तम हो गया आउट यक्का के काट से ये पुरुषोत्तम कट गया यक्का के काट से और ये गुल्ला कट गया पुरुषोत्तम हो गया आउट ए खिलाड़ी वो मैं खेल खेलूंगा ए खिलाड़ी अरे वो मैं खेल खेलूंगा क्योंकि मुझ मेरी बलदार है तुम चलाते हो फगज के नोट लेकिन ये कलगी का शिक्का कलदार है तुम्ही मला चांगलं म्हणा नको म्हणा तरी चालन पण या माता मौलाने मला चांगलं म्हणलं याचाच मला आशीर्वाद पाहिजे कारण हम दोनों है मुस्लिम ये जनता या अदालत तुम्ही मला जिंदगीवर चांगलं म्हणू शकत नाही मला चांगल्या पद्धतीने माहित आहे समजला का पण लोक मला लाईक करतात ज्याच्यावरच मला माहित आहे का मी खरा आहो का खोटा आहो हो तुमच्याशी मला काही घेण देणं नाही जी हो तू ओरे म्हणाला तुले म्हणाला पण माझी जे शायरी आहे ते करीनच मी हो तुम्ही ओले ना मले करा का नाही तुम्हाला ढोमणच वाजत बसा लागेल घरी हो जा लागेल मग कुठं जा लागेल माहित आहे कुठं जा लागेल हो हो चांगल्या तऱ्हेने माहिती त्याले तुले राजा की आई नाही का त्याच्याशिवाय मग पर्याय नाही पुन्हा म्हणून शाहीर साहेब तसं नाही आहे हम दोनों है मुस्लिम ये जनता ये अदालत हम दोनों है मुस्लिम ये जनता ये अदालत और अदालत के सामने लेके आए हम अपनी शिकायत हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे हमारा कसूर नहीं तो छोड़ देंगे शेवट तर निर्णय लावणारच आहे कोण चांगला होता आणि कोण वाईट होता तर हे पैलवानी की आहे ज्यांना गुणाची तर हार जीत होणारच आहे तुम्ही म्हणाल की मी हारलोच नाही पाहिजे तर मी हातच नाही मारत मी पायच नाही मारत असं होईल का कधी असं होईल का तुझं तर हातपाय हलवाच लागल जसं एखादा पाण्यामध्ये फेकलं तर पाण्यामध्ये हातपाय हलवाच लागल तर डुबू डुबू मरा लागल मनोज भाऊ खराने अश्विन चौधरी गुमथडा नागपूर दलाल साहेब यांच्यावर माझ्या पाटील पुन्हा 100 रुपयाची पारितोषिक मिळाली मी आणि माझी पाट्यावर धन्यवाद म्हणून काय म्हणायचं आहे अरे हो गया डामा डोल शाहीर तेरा फुट गया ढोल फूल गई तेरी पोल शाहीर तेरा पत्ता हो गया अरे हे लोक काय आहे का वाटलं मला तुमच्याविषयी ऐका काय म्हणतो आहे
है रे तो भूल गई सारी बोल साई तेरा अंधा हो गया काटा गड़ाने आया हूँ अरे मैं भी ज्ञान का काटा गड़ाने आया हूँ अरे जो तुझे मालूम नहीं वो पढ़ाने आया हूँ तू कितना भी चलेगा तेरी चाल तो मैं कहता हूँ अड़ाने आया हूँ तू कुछ भी कहे पुरुषोत्तम जी लेकिन मैं ये धामेवाड़ा बस्ती में कलगी का झंडा गड़ाने ज्याच्यापेक्षा खतरनाक लंबा लंबा शहर होता एक गाणं म्हणलं तो 10 गाणे म्हणे हो पण एक गाणं त्याला भारी पडला म्हणून तर डबल आलं ना मी शिवा घरी देत असलो असतो माझी शहरी वाईट असं ह्या गाव पुन्हा पाहायला भेटला असता का भेटला असता का मग शाहीर साहेब असं बोलल्यानं असं निष्पणा दाखवल्यानं बरं होईल का हा जातीवाद झाला लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला शोभा देत नाही तुले न मले साल्या मन मले ना ओय म्हणजे तुले ना अमुक म्हणजे तुले अरे 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 हो अरे पण हे शायरी आहे ना शायरी आहे हे तर बोलल्याशिवाय होणारच नाही आहे समजलं का आणि बोललं बी तर त्याच्यात आपल्याला ट्रान्सलेशन करून सांगावंच लागणार आहे नाही का शायरीत ती आहे बरोबर आहे जेवढी मराठी भाषा आहे जेवढी वाकवण तेवढी वाकवते लवचिक म्हणतात या मराठी भाषेला लवचिक समजलं का जेवढी वाकवण तेवढी वाकवते पण त्याचं स्पष्टीकरण जर आपण करून देणार नाही तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणाल ना तुम्ही साल्या म्हणत साली म्हणून भाटी म्हणून हो तुम्हाला अमुक बोलायचं ते बोलून पण कोण कोणाला बोलतं ह्याही सिद्धांत तुमच्या समोर सादर करून असं नाही बोलणार समजलं का म्हणून मला काही म्हणायचे आहे का नाही म्हणतो पायवा खोदला किती फुटाचा खोदला का लावते डोकं हो जेव्हा कौलं टाकले म्हणलं तुमच्या खरंच मला माहित पडलं कोणता घर सांगतात हो म्हणते घर बांधला म्हणते हो शाहीर साहेब खरं तुम्ही इमानदारीने सांगा 9 महिने 9 दिवसांनाच बरोबर ह्या घर तयार होते का जेव्हा तुम्ही वडिलाचे 3.5 धातू घेतले तर खरंच 9 महिने 9 दिवसांनाच सप्त धातूचा पिंजरा तयार होते का इमानदारी सांगा बरं पुढच्या फेरात इमानदारीने सांगा का बोलाव विचार येतो तुमच्यासारख्याच्या मुखून जर असे शब्द ऐकायला भेटले तर मग बापाचे दिवस कुठे गेले नाही बापाचे दिवस कुठे गेले मग ते कोण लावणी गिनती अरे वा ज्यावेळेस अध्यात्माचा विचार करतात ह्या गोष्टीचा विचार करत जा 9 महिने 9 दिवस सांगता मग त्या हे काय सांगता 7 महिन्यांनी पोरं होऊन राहिले 8 महिन्यांनी पोरं होऊन राहिले का शाहीर साहेब याला नाही म्हणत असं नाही आहे थोडं विचार करा विचाराने बोला कारण अनाजाची भूक अनाजाना जाते फलत काही खाऊ नका संगत करा चांगल्याची मूर्खाबरोबर वाया जाऊ नका दुसऱ्याला कमजोर समजून धक्का टाकू नका आणि वेळ आली तर त्याच्या हाताने आपली मग वाट लावून घेऊ नका समजलं का म्हणते शाहीर साहेब 100 पाना केवड्याचे आणि शायर आणले म्हणते उमा धावड्याचे आणि गाणं ऐकतील का म्हणते कावड्याचे समजलं आम्ही कावडे छो आम्ही कावडे छो कोण कुठं बोलावं लागते का बोलावं लागते आता म्हणाच तुम्ही मी तुला म्हणलं का हो मला थोडी म्हणलं ह्या लोकाले म्हणलं असं तुम्ही ना ह्या लोकाले
वाह 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 चांगला है म्हणून सोचा था मैंने तू होगा बड़ा ज्ञानी अब तू दिखता है मुझको अडाणी अडाणी आहे अडाणी विचाराचा अडाणी कधी कधी परिपूर्ण अडाणी नाही आहे अडीन राहिलं असतं शैरीच नसती केली तुम्ही म्हणून मला काय म्हणायचं आहे माझ्या विचारावर तुम्ही अडाणी आहात म्हणून म्हणायचं आहे सांगा अरे सोचा तो होगा तू होगा बड़ा ज्ञानी सोचा था तू होगा बड़ा ज्ञानी पर अब तू दिखता है मुझको अब तू दिखता है मुझको अब तू दिखता है मुझको रानी अब तू दिखता है मुझको रानी राम का लेता है मोल अरे राम का लेता है मोल शायर पहले अक्सर अपना को भूल गई सारी बोल शायर तेरा बंदा हो गया खड़ के आया था दामन न चल के हारूना नहीं कहता था खड़ के काय झालं अरे हो गया नाम उठ गया है रे सारी बोल शायर तेरा बंदा हो गया शाहीर साहेब म्हणतात की असा एक व्यक्ती झाला म्हणतात दुनियाच्या विरोधात चालत होता उलटा चालत होता हो जगाच्या उलटा चालत होता तर म्हणते सिद्धार्थ गौतम बुद्ध भगवान सांगायचा नाही तर मग कोण सांगायचा शाहीर साहेब कोण सांगायचा तर तो व्यक्ती आहे अशोक सम्राट शाहीर साहेब पहिलं तोही उलटा चालत होता पण त्याने एक दिवस पश्चाताप झाला आणि त्यावेळेस तो सीधा चालायला लागला आता तुम्ही म्हणाल का स्पष्टीकरण करून सांगा नाही का स्पष्टीकरण करून सांगा एवढा तर वेळ पाहिजे का नाही माणसाले एवढा वेळ पाहिजे पण पार्टी घ्यायची आहे शाहीर साहेब पण मी तुम्हाला सांगतो एक प्रश्न तोही तुम्हाला कल्पना करून सांगायची आहे समजलं का तो आहे अशोक सम्राट हो सर्व जित्याच्या बाद सर्व आल्याच्या बाद त्याला पश्चाताप झाला तोपर्यंत पश्चाताप आला हो तो एक व्यक्ती झाला उलटा चालाचा हो म्हणून 84,000 स्तूप बनवले त्या महापुरुषांना समजलं का त्या अशोक सम्राटानं विहार बनवले स्तूप बनवले आजही इतिहास आहे तुमच्या जवळी आहे मलाही माहित आहे समजलं का म्हणून शाहीर साहेब मी काय म्हणतो आता जरा ऐका
करणारा माणूस सदैव तो विना खांद्यात ठेवायचा. हो, हो. पण एक दिवस त्या नारदावर अशी वेळ आली का तो विना खाली ठेवा लागला. शाहीर साहेब, त्या नारदाने विना खाली ठेवला तर त्याला असा मोठा चमत्कार घडला की त्या चमत्काराला तो कधीच विसरू शकला नाही. नाही 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 कधीच विसरू शकला नाही. तर मला म्हणायचं आहे, त्या नारद मुनीने विना ज्यावेळेस खाली ठेवला त्याला असा कोणता चमत्कार केला का त्या चमत्कारामुळं त्याला माय बाप हो नारदाची नारदीन बनावं लागलं होतं. त्याला नारदाची नारदीन बनावं लागलं होतं शाहीर साहेब. हो, पण त्या विण्यानं चमत्कार कोणता दाखवला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि केव्हा दाखवला, कोठं दाखवला. हो, मान जाएंगे अगर ये सवाल का जवाब नहीं दे दिया तो. मग शेवट काय म्हणतो ऐका माय बाप.